हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गणेश सावंत आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसानंतर एक ब्लॉग शूट करतो आहे, कारण की एक्झाम चालू असल्यामुळे टाईम नव्हता भेटला. आणि आज रँडम ब्लॉग आहे आणि कॉलेजमध्ये आमचं कॉलेज एकदम भारी आहे, ते दाखवतो तुम्हाला. आणि असंच रँडम माझ्या फ्रेंडच्या रिॲक्शन घेतो की पेपरबद्दल काय आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. ग्रुपमधला आज शुभम आला आहे, तर शुभमला विचारू त्याचे रिॲक्शन काय आहे. भाऊ, म्हणजे तुला काय वाटतं, एक्झाम कसे जात आहे तुझे पेपर्स? पेपर तर सगळे मस्त जात आहे. सगळं सामान वगैरे घेऊन येतात, पेपर देतात. एकदम निवांत पेपर जात आहे सगळे. आजचा पेपर आहे DGMS चा. उद्याचा आम्हाला हे खरंय भैया. आजचा पेपर कसा जाईल हे पेपर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. त्यासाठी बघत राहा आमचा त्यामुळे नाही का आमचा ब्लॉग एंड पर्यंत बघा, कारण की नाही का पेपर झाल्यानंतर पण मी रिॲक्शन घेणार आहे सगळ्यांच्या. त्यांना पण विचारतो भाऊ तुला काय वाटतंय? पेपर येतोय, पांढरा निळा करून देतो. हे करे पाशा भाऊ, तू सांग. तू गपचूप सांगायचं बरं का, नाहीतर मग नको हसू, खरं सांगायचं. द्यायचे जायचे. अभि तुला पेपर काय आपलेच पेपर, आपलं सगळं आपलं मॅडम, आपले टीचर, आपले सर सगळं हो, मी तुला काय वाटतं बा? काय सांगायचं लग्न एखादं डीजे आहे. तुमच्या ग्रुपमधला श्रेयश आलाय, तर त्याला विचारू पेपर बद्दल त्याचं काय आहे म्हणणं. काय आहे तुझं भाऊ पेपरवर? म्हणणं काहीच नाही. मन मोकळे एकदम, नाही का, चांगले पेपर द्या पोरांना. आपल्या आई बापान काय साठी पाठवले? अर्ध्या तासामध्ये पेपर आहे आणि पाशा भाऊ काय करतोय काय घ्यायचे हे बघा, स्क्रोलिंग. आणि हा आलेला आहे आमच्या ग्रुपमधला अजित. बघा तो आले. आम्ही आता आलो कॉलेजमध्ये आणि हे बघा गाईज, हे बघा हे सगळे बोर इकडं आणि बाकीचे पण येत आहे. जास्त नाही का सेकंड फ्लोअर डायरेक्टर आज आम्हाला करायचं. आता बघू. आता आम्ही आमच्या हॉलच्या दिशेने जात होतो. आता इकडं आम्हाला सर चेकिंग वगैरे करतील. आता बघू काय काय ना. आता इकडं आमच्या सगळ्यांचं झालेलं मस्त, म्हणजे असं अभ्यास झालेला. हा, तर चला आता असे आमच्या इकडं हॉल होतं. इकडं असं इकडं हॉल आहे. तर समोर शुभम, म्हणजे हाच हॉल आहे आमचा. आता आमचा पेपर झालेला आहे भाई, मस्त सगळ्यांना पेपर देऊन आले. तर माझे फ्रेंड वगैरे सगळं, मी आणि सगळ्यांना एक नंबर पेपर गेलाय, कारण की अभ्यास करून आले होते माझे मित्र. कसा गेला भाऊ पेपर तुला? गाण्या भाऊनी ना आबे भाऊनी एक नंबर PDF बनवली होती. अख्खा पेपर डिट्टोचा डिट्टो असा होता. त्याच्यामुळे गाण्या भाऊ आणि आबे भाऊ आज खर्च आहे माझ्याकडून, नाही पोरांकडून. भाई डायरेक्ट नाही का, मी डायरेक्ट पार्टी घेणार आहे, कारण की मला रात्री सांगितलं होतं की गाण्या इम्पॉर्टंट दे, आणि मी त्याच्यातलं दिलं होतं. ऑलमोस्ट हा पेपर नाही का 40 ते 45 मार्क्सचा आला होता आम्हाला. भाई गेस बोलते गेस. आता पेपर झाला आणि चहा घ्यायला आलेलो तिथं आम्ही कॅन्टीनमध्ये. हे बघा नुसतं बकचोदी चालू आहे पोरांची. पेपर चांगला गेला भाऊ, तुला चांगला गेला ना पेपर? एक नंबर गेला. आद्या बघायचंच काम नाही ना. हे बघा एकच झालं स्पेशल. आब्याला काय बोलायचं नाही, काय बोलायचं नाही बरं का, तुला सांगू लागलं. इथंच म्हणजे सगळं पेपर वगैरे झालेलं. आता मी चहा वगैरे पण घेऊन निघतो आता. तर सो इथेच आपला ब्लॉग संपवतो असं मी म्हणतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.